गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. तर आज आपण बनवणार कोलमाची वडी म्हणजे जवल्याची भजी बनवणार आपण. तर तुम्ही बघू शकता की फ्रेश जवला आहे. तर हा 1 किलोचा जवला घेतला आहे मी वडी बनवासाठी आणि तो स्वच्छपैकी धुवून घेतला आहे गाईस. तर आपण त्याच्या कोलमची वडी बनवूया. तर त्यासाठी आपण एक मोठी वाटी बेसन घेऊया. बेसन घेतल्यानंतर आपण त्या एक मोठी वाटी तांदळाचं पीठ टाकूया. असं टाकू. तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण 4 मोठ्या मिरच्या टाकू. जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता गाईस. तर आता यात मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते आणि त्याच्यानंतर हळद, मीठ आणि आगरी कोळी मसाला आपण टाकूया. तुमची जेवढी क्वांटिटी असेल जवल्याची तेवढं तुम्ही मसाला टाकू शकता. तर इथे माझी क्वांटिटी जास्त आहे. तर याच्यात नंतर आपण टाकूया एक मोठी वाटी भरून कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ टाका त्याच्यात. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया. जसं आपण भजीचं पीठ मिक्स करतो तसंच याला पण एकदम मिक्स करून घ्या. चांगल्यापैकी सगळं मिश्रण आपलं मिक्स झालं पाहिजे गाईस. तर बघू शकता आता मस्तपैकी आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण जवल्याचं कोलम वडीचं. तर आता एक तवा घ्या गरम झालेला एकदम तापलेला आणि त्याच्यात तेल सोडा. तर गरम तव्यामध्ये आता आपण तेल टाकू आणि आपल्या कोलमाच्या वड्या टाकू. एकदम पातळ साईज टाका गाईस, जाड टाकला तर शिजत नाही चांगलं. तर एकदम अशा पातळ हाताने करून आपण तव्यावर टाकू आणि तेल टाका. असं आपण एक एक करून आता सगळे आपल्या पोळ्या टाकूया. तुम्ही बघू शकता तेल मस्तपैकी आपलं गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या अजून एवढ्या तळाच्या बाकी आहेत गाईस पोळ्या. असं हातावर घ्यायचं आणि गोल असं हातावर वडीची शेप द्यायची हाताने आणि मग तव्यावर टाकायची. तुम्ही बघू शकता मस्त तेल गरम झालेलं आहे. थोडीशी गॅस फास्ट ठेवायची. आणि आता आपण त्याला पालटून घेऊया गॅस. तुम्ही बघू शकता मस्त की अशी गोल्डन झालेली आहे. सर्व अशा आपण पालटून घेऊ. मस्त असं भजीनं वास सुटला गाईस तलताना, खूप छान वास येतो तो. बघू शकता मस्त अशा आपल्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत पोळ्या. आता आपण बघू शकतो. आता आपण एकदा याला पलटून घेऊ परत एकदा. जास्त नाही 3 ते 4 मिनटं असं शिजवून घ्या मंद आचेवर. जर तुम्हाला असं वाटते शिजत नाही तर थोडी गॅस फास्ट करू शकता तुम्ही. बघू शकता आता आपल्या पोळ्या मस्तपैकी अशा शिजवून झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण दुसरी पण बॅच टाकू पोळ्यांची आपल्या कोलम वडीची. बघू शकता मस्तपैकी अशा पातळ आपण पोळ्या टाकलेल्या आहेत. आणि पोळ्या टाकल्या ना नंतर आपण वरनं तेल टाकूया. नंतर आपण जसं पोळ्या टाकल्या आणि तेल नाही टाकलं तर शिजत नाही. म्हणून तुम्ही जशा पोळ्या टाकशाल त्याच्यानंतर तुम्ही तेल टाका वरून. मग असं मधीत पण टाका साईडला वगैरे आणि मग पालटा. बघू शकता मस्त की पोळ्या आपल्या गोल्डन ब्राऊन झाल्या. तर अजून एक ट्रिक आहे, जर तुम्हाला आपल्या उलथ्याने पालटता नाही येत तर तुम्ही ना पापड तळायचा जो चमचा असतो ना, चिमटा असतो, त्याच्याने पण तुम्ही पालटू शकता अशा प्रकारे.
त्या व्यवस्थित अशा पालटल्या जातात मग आपली कोलमची वडी. बघू शकता मस्त असं गोल्डन ब्राऊन आपल्या भजी झालेल्या आहे कोलमच्या. तर आपण या मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करू आणि काढून घेऊया. दोन्ही साईडनं नीट शिजवा गाईस, नाही तर आतमध्ये कच्ची राहते भजी. दोन्ही साईडला असे गोल्डन ब्राऊन कलर येतो ना तसं शिजवा. मस्तपैकी आता आपली भजी तळून झालेली आहे, बघू शकता. आता बघू शकता मस्त कलर आलेला आपल्या भजीला, कोलमच्या वडीला. तर अशा आलटं पालटं करत राहा मध्ये नंतर ते करपतात गाईस. बघू शकता आता बरोबर कलर आलेला आपल्या भजीला, एकदम ब्राऊन असं आलेला आहे गोल्डन. तर अशा जेव्हा भज्या होतील ना तळून गाईस तेव्हा त्या काढून घ्या, नाहीतर ते काय होतं ना करपतात. आता झालेल्या आता आपण या काढून घेऊया. आता आपण या काढून घेऊया भज्यांना. बघू शकतात मस्तपैकी अशी क्रिस्पी वडी आपली तळून झाली, झणझणीत कडक झालेली आहे आपली तळून. तर अशा कागदात काढून घ्या, त्याने एक्स्ट्रा ऑइल तुमचं कागदाला लागेल. बघू शकता मस्त क्रिस्पी अशी वडी आपली तळून झालेली आहे. तर मस्तपैकी तुम्ही भाकरीसोबत या खाऊ शकता वड्या. बघू शकता किती क्रिस्पी अशा वड्या तळून झाल्या, झणझणीत अशा तिखट अशा वड्या तळून झाल्या आहेत. तुम्हाला जितकी मिरची लागेल तितकी टाका आणि मस्तपैकी अशा वड्या एकदा तळून करून खाऊन घ्या. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता किती क्रिस्पी अशी वडी आहे, खूप चविष्ट झालेलं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब.